दरम्यान या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। स्वारगेट अत्याचार प्रकरणी ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली। यामध्ये आमच्या असं आम्ही डिफेन्स घेतलाय। अहो ऐका ना, थोडं मागे घ्या ना तुम्ही, मागे बोलतो ना आम्ही। हॅलो सर, अरे धन्यवाद नको ना हो सर, सगळ्यांना सांगतो सर, 12 मार्च पर्यंत पीसी भेटलेला असून जे 12 तारखेपर्यंत हिंदी में सुन रहे हो, मराठी बोलता हूं, तो 12 मार्च तक पीसी मिला है। यहाँ पे जो बचाव के वकील, सरकारी वकील वाइट चला, वाइट रिकॉर्ड करता नहीं मैं, और यहाँ पे जो बता रहे थे वो की सिंपत्ति ले रहे थे कि महिला हमने बताया कि इसमें महिला और ये नहीं है। और इसके अलावा खाली गई केसेस पिछले है वो आरोपी के, आरोपी से मन्ना हाथ खाली गया, हाथ खाली गया, आवाज नहीं, और वो साबित हाथ खाली गया, इधर इधर चले और सारे गुनेगार है। लेकिन ओ तामन ओ साहेब आणि अजून त्याचं कोणी कोणी म्हणून हे मोबाईल मागे घ्या, त्यांनी पीसी मागितली म्हणून मेहरबान के ऊपर जो एलिगेशंस लगाए गए हैं, उसके ऊपर जो केसेस पिछले हैं वो चोरी के हैं, उसके ऊपर कोई भी बलात्कार की केस नहीं है और वो साबित नहीं हो गए, इसलिए उसको हैबिचुअल किंवा सराई आयोग का बोलना था कि वो हैबिचुअल है और सराईत गुनेगार है, लेकिन वो कोई सराईत गुनेगार नहीं है। उसमें की जो भी केसेस है वो साबित होना अभी बाकी है। लेकिन एक कॉन्ट्रडिक्शन ये है कि आप कह रहे हैं कि कंसेंट वो कह रहे हैं फोर्सफुली गला दबाया है उसका और वहां पे कोई आई विटनेस नहीं था। 5:45 का वक्त है, इतना सवेरे का वक्त है, वो चिल्ला सकती थी, बचाओ बोल के डिफेंस ले सकती थी, लेकिन इसके अंदर कोई भी फोर्सफुली नहीं हुआ है और ना ही उसने बचाव के लिए बचाओ या चिल्लाओ ऐसा बोला हुआ नहीं है। कोर्ट ने क्या कहा? कोर्ट ने जो है सुनवाई के बाद कोर्टाने जे आहे ते 12 मार्च पर्यंत पीसी दिलेला आहे त्यामध्ये। थँक्यू सर, थँक्यू। अभी 1 to 1 देतो अभी इंग्लिश में। तर आपण बघितलं की वकिलांनी सांगितलेलं आहे 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। जवळपास 6 केसेस त्याच्यावर दाखल आहेत, परंतु ते कुठेही सिद्ध झालेले नाहीयेत आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत, त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं। त्यांनी जी पीसी मागितली होती त्या पीसी मध्ये मेहरबान कोर्टाने 12 मार्च पर्यंत त्याला पीसी दिलेला आहे। युक्तिवाद काय झाला? युक्तिवाद काय झाला? सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये, त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत। याशिवाय जी वेळ होती घटनेची ती 5:45 म्हणजे दिवसाचीच होती। कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही, लोकांना बोलवलेलं नाहीये आणि जे 2 वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओरडा करत आला असता अशा प्रकारचे आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे। सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे, आम्हाला मोबाईल पाहिजे, घटनेच्या वेळेचे कपडे पाहिजे, अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये। मग काय झालं? मग पोलिसांचं काय म्हणणं होतं? तुमचं काय म्हणणं आहे आता? आणि कोर्टाने काय सांगितलं? आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, 12 मार्चला पुढील जे काही होईल ते होईल, बाकीचे डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही। या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल, याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट, त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे, त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो। नाही तो अजूनही सांगता येणार नाही, पण पुढची गोष्ट होईल। पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला, पूर्ण घटनाक्रम पोलिसांनी सांगितला। ओके, त्याच्यावर तुमचा काय युक्तिवाद होता? आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये, जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं आहे, नसतं ती महिला ओरडली असती, बऱ्याच त्या ठिकाणी वाद झालेला असता, कारण महत्त्वाचं ठिकाण आहे, रहदारीची ती जागा आहे, बस स्टँड आहे, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। याच्यावर न्यायाधीशांचं काय म्हणणं होतं? काय युक्तिवाद समोर न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये, न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे, त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने 12 जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे, आदेश केलेले आहे। आयोगाने काय जप्त केलं? आयोगाचं काय म्हणणं? आयोगाने अजून जप्त केलेलं नाहीये, आयोगाला जप्त करायच्या आहेत, बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅब साठी पाठवण्यात आलेला आहे। जर म्हणणं आहे की संमतीने झालंय तर आरोपी हा पळून का गेला? तो 3 दिवस का पळून लपला होता? प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्यानं जे काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे। तुम्ही म्हणताय संमतीने झालाय, आता तुम्ही म्हणताय कारण त्यानंतर आपणच मीडियाने ह्याच्या बातम्या पसरवल्या, त्याची आयडेंटिफिकेशन झाली।
सर गंभीर प्रकार कसला गंभीर नेमका पीडितेने मीडियाने त्याला गंभीर केलंय. मीडियाच्या भीतीने पळून गेला की काय असंच म्हणावं लागेल, कारण मीडियाने ट्रायल झालं की माझं अशा प्रकारे शारीरिक शोषण केलं गेलेलं आहे, बसमध्ये माझ्यासोबत बळजबरी केली गेलेली आहे, माझा लैंगिक अत्याचार केले, अशा प्रकारची पीडितेची तक्रार आहे. सीसीटीव्ही किती क्लिअर आहेत किती नाहीयेत, 16(5)B म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे साक्ष पुरावा अधिनियम जे नवीन कायदा आलेला आहे त्याच्यानुसार ते पुढे ठरेल. मताने झालंय तर पीडितीने तक्रार का दिली ही गोष्ट पण समोर येते. ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल. आम्हाला न्यायाधीशावर पूर्ण विश्वास आहे. प्रकरण जेव्हा चालेल खरंच वाटतं का असं काही झालं? त्याच्याशी बोलायचा माझा संबंध नसतो. अजून पीडितेशी बोलायला आरोपीशी तुमच्या क्लायंटशी बोललात का? अजून आरोपीशी आमचं बोलणं झालेलं नाहीये, कारण आज त्याला उशिरापर्यंत आलेला. हो, त्याच्या आयडेंटिटीमुळे त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे. मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत त्याच्या कुटुंबाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या बचावासाठी काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे. शासनाने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याच्या जीविताला धोका वाटतो का तुम्हाला? 100% त्याच्या जीविताला धोका वाटतो. आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीविताला धोका आहे. तर तुम्हाला खरंच असं वाटतंय का हे सगळं संगम मतांनी झालेलं आहे तुम्ही जे म्हणताय? मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये. मी ॲडव्होकेट आहे, एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हे माझं काम आहे. देव चांगल्या माणसालाही अन्न देतो, वाईट माणसालाही अन्न देतो. तो अन्न देताना कुणाशी भेदभाव करत नाही. म्हणून माझं काम, मी फक्त एक वकील आहे, न्यायाधीशासमोर खरी बाजू आणणे हे माझं काम आहे. तर आपण बघितलं आरोपीचे वकील बोलत होते आणि आरोपीच्या वकिलांनी एक मोठा दावा केलेला आहे. सहमतीने हा सगळा प्रकार झाल्याचं त्यांनी म्हटलं आणि सोबतच आरोपीच्या भावाला देखील फसवण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील त्यांनी दावा केलाय. सोबतच महिला स्वतःहून त्या गाडीत चढली होती असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे. सीसीटीव्हीचे पुरावे खरे की खोटे हे ठरवायचंय. आरोपीच्या वकिलांनी अनेक मोठे दावे केलेले आहेत. दरम्यान आपण या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट बघतोय. दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची म्हणजेच 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दरम्यान आरोपीच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी अनेक दावे केलेले आहेत. सगळ्यात मोठा दावा म्हणजे महिला स्वतःहून गाडीत चढली होती आणि हा जो प्रकार घडला तो महिलेच्या सहमतीने घडलेला होता असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे. हा मोठा दावा आहे आणि सोबतच आरोपीच्या भावाला देखील फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलेलं आहे. या आरोपीवर फक्त चोरीचे गुन्हे दाखल आहेत, बलात्काराचा एकही गुन्हा नाही असं त्यांनी म्हटलं. सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया. सूरज, काय प्रकरणातले अपडेट्स? स्वारगेट बलात्कार प्रकरणाचे जो आरोपी आहे दत्ता गाडे यांना सरकारी वकिलांनी आणि पुणे पोलिसांनी न्यायालय पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याचबरोबर आरोपी जो आहे दत्ता गाडे याच्याकडून 3 वकील होते, वाजिद खान, साजिद शाह आणि अजिंक्य माळी. या 3 वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केला होता. त्यानंतर अखेर पुणे न्यायालयाने जो आरोपी आहे दत्ता गाडे याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सुरुवातीला पुणे पोलिसांनी त्याला 14 दिवसाची कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने त्याला आता 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जो दत्ता गाडीचे जे वकील आहेत त्यांनी जो युक्तिवाद केला त्यानुसार आरोपीच्या वकिलांनी दत्ता गाडीचे जे वकील आहेत त्यांना दत्ता गाडीला केवळ 2च दिवसाची न्यायालयीन पोलीस कोठडी अशी मागणी केली होती. त्यानंतर जे दत्ता गाडीचे वकील आहेत त्यांनी असं सुद्धा म्हटलं की वारंवार जो आरोपी माझा दत्ता गाडी याचा माध्यमांमध्ये चेहरा दाखवण्यात आला, मुलगी स्वतःहून त्या गाडीमध्ये बसली होती आणि त्यांची सहमतीने संबंध झाले होते असे सुद्धा युक्तिवाद दत्ता गाडीच्या वकिलांकडून करण्यात आला. कुठल्याही प्रकारचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दत्ता गाडीने केला नाही असं सुद्धा या वकिलांचं म्हणणं होतं. कुठल्याही प्रकारचा अत्याचार झाला नाही असं सुद्धा या वकिलांनी म्हटलं होतं. मात्र या सर्व बाबी न्यायालयाने धुडकावून लावल्यात. त्यानंतर अखेर जे सरकारी वकील होते त्याचबरोबर पुणे पोलिसांचं म्हणणं न्यायालयाने मांडलं आणि अखेर जो दत्ता गाडे त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली. सौरभ, निश्चितच यावर लक्ष ठेवून असा सूरज, त्या संदर्भातले अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद.